मनसे एवढा मोठा पक्ष होता एकेकाळी पुण्यात, पण पुण्यात आता मनसेला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाहीये या निवडणुकीत. कुठं चुकलं असं वाटतं आणि याचं काही आत्मचिंतन होणार नाही, आत्मचिंतन जरूर होईल. मी आत्ताही तेच सांगितलं की आत्मचिंतनासाठी साहेब स्वतः येतील, त्याच्याबद्दल आढावा घेतील, काय नक्की कुठे चुकलं, कोणाचं चुकलं हे बघितलं जाईल आणि त्याप्रमाणे आमचा पक्ष पुन्हा एकदा बघा, वडाची 4 पानं गळून पडली किंवा 4 पारंब्या तुटल्या म्हणून वड कोसळत नसतो. त्याच्यामुळे पक्ष आहे, पक्ष पुन्हा हिरिरीने उभा राहणार आणि पुन्हा कार्यरत राहणार, याबद्दल वाद नाही. साहेब पुण्यात येत आहेत, पक्षांतर्गत काही बदल होणार आहेत असं वाटते तुम्हाला? हो, तसे होतील. रादर ते बदल करावे लागतील, कारण का शेवटी ही काळाची सुद्धा गरज आहे. त्यामुळे कुठले फक्त बदल करतील, काय करतील ते फक्त राजसाहेबच सांगू शकतात आणि कोणी सांगू शकत नाही. चुकलं काय? कधी काही 29 नगरसेवक होते, मात्र यावेळेस नंतर भोपळाही फोडता आला नाही. काही विश्लेषण केलंय, नेमकं कमी कुठं पडलाय पक्ष? बघा, विश्लेषण म्हणजेच आत्मचिंतन असतं, बरोबर आहे. त्याचंच आत्मचिंतन केलं जाईल की नक्की चुकलंय कुठे. परंतु कसं आहे, युतीतनं लढण्याची ही आमची पहिलीच वेळ होती आणि युती ज्या पद्धतीने जाहीर झाली त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये आम्हालाही आमच्या उमेदवारांची चाचपणी आणि समोरून शिवसेनेच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या, त्यात काँग्रेसने घेतलेला जो स्टँड होता तो, या सगळ्याला आम्हाला सामोरं जायचं होतं. त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही गोष्टी राहून गेल्या हे निश्चित. यावेळी भाजपचे 119 विरोध केलाय आणि त्याच काँग्रेससोबत यावेळी एकत्र लढलाय, त्याचा कुठेतरी फटका बसला का मतदारांना? हे सुद्धा काही आवडलं नाही असं वाटतंय का? नाही, मला असं वाटत नाही. बघा, प्रत्येक ठिकाणची भौगोलिक आणि ही परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक ठिकाणची मतदारांची मानसिकता वेगळी असते. त्याच्यामुळे एका ठिकाणी एक न्याय आणि एका ठिकाणी एक न्याय हे असं होत नाही. जो तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, जो तो पक्ष त्याप्रमाणे लढत असतो, त्याप्रमाणे आम्ही तिकडे निर्णय घेतला. 119 जागा आल्या निवडून, उलट झालं. भाजप आधीपासून जाणार 100 क्रॉस करून 100 119. भाजप निवडणुका कशा लढल्या हे पण बघा. भाजपने उमेदवार जे उभे केले, भाजपने त्याच्यानंतर ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण केलं, उमेदवार पळवण्याचं राजकारण केलं, बोगस मतदार याद्या, मशीन्स बदलणं, सगळी यंत्रणा त्यांनी जी लावलेली आहे ती धनशक्तीने लावलेली आहे, बरं का. तिथे नक्कीच आम्ही कमी पडलो, कारण आमच्याकडे कार्यकर्त्यांची ताकद होती परंतु आणि आमच्याकडे जनशक्ती होती, पण धनशक्ती पुढे आम्ही कमी पडलो. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी झाली. इतर वेळी राज ठाकरे पुण्यात येत आहेत, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, विविध मेळाव्याला हजर लावतात. मात्र इथली महापालिकेची निवडणूक असताना कुठल्याच तुमच्या नेत्याची एकही सभा पुण्यात होणं, याला काय म्हणावं? पुणे शहराकडे दुर्लक्ष केलं असं म्हणतात? नाही, अजिबात नाही, दुर्लक्ष केलं नाही. परंतु मुंबई हे सर्वात महत्वाचा यावेळेचा अजेंडा होता आणि त्या अजेंड्याला अनुसरून साहेबांनी संपूर्ण मुंबई पिंजून काढली. त्याच्यामध्ये आमची मागणी होती साहेबांनी यावं, त्याला त्यांचा दुजोराही होता. परंतु एकत्रित सभा घ्यायची होती पुण्यामध्ये, उद्धवजींचाही विषय होता. त्याच्यामध्ये कुठेतरी तो वेळ सरकला, पुढे गेला. तरी पण वेळात वेळेकडून आमचे राजसाहेब उमेदवारांना भेटण्यासाठी पुण्यामध्ये आले, त्यांना मॉरल सपोर्ट करायला. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणताय की बदल होतील, काय सगळे पदं बदलतील, नव्यांना संधी मिळेल, शहराध्यक्ष बदलले जातील? बघा, तुम्ही सातत्याने एकच विषय विचारताय. बदल होतील हे निश्चित. कसे होतील, काय होतील, साहेब संपूर्ण बदल करतील का काही ठराविक बदल करतील हे मी सांगू शकणार नाही. हे स्वतः राजसाहेब सांगतील आणि ते कधी सांगतील, ते पुण्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टीचा आढावा घेतील, कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि मग त्याबद्दल निर्णय घेतील.